बॅटिंग करतोय आणि अगेन्स्ट त्यांच्या आपण पाहिलं तर सत्पालीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅट्समन मैदानावरती रेडी आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. सत्पाली आपला एक पाठवून द्या. राज आहेत. चला मॅचला सुरुवात. चला मॅचला सुरुवात. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. दोन संघादरम्यान महत्त्वाची मॅच आपल्याला नंतर पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल कडक स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. ताकद फोर्स एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती षटकार. थँक्यू. व्हॉट अ शॉट. काय फटका होता. आजच्या दिवसातील मी तर म्हणे सर्वाधिक सुंदर षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पोझिशन मध्ये आले. बॉलला खेळला. फटका त्या ठिकाणी फसलाय का तर यस डेफिनेटली फसलाय. परंतु नो बॉल. नो 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 ना मुन्ना ना. मैदानावरती नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल हाताळला गेलाय. एका बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती नो बॉल. आता पंच सांगतायत अगदी ओव्हर स्टेपिंग आहे. ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून हा नो बॉल पंचांच्या माध्यमातून मात्र काउंट केला गेलाय. नशिबाची साथ कधी कधी तुमच्या बाजूने असेल ना तर भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि ती नशिबाची साथ आहेत. ती नशिबाची साथ पुन्हा मैदानावरती मिळाली. धावपलकेवरती धावा होतात 9 धावा. सार्थक यांना आपण मैदानावरती पाहिलं. सार्थकच्या बॅटमधून जो षटकारही आपण पाहिलात आणि सार्थक यांना जीवनदानही मिळालेले आहेत. जीवनदान कशा प्रकारे मिळालेले आहेत तर नो बॉलच्या माध्यमातून त्यांना जीवनदान मिळालेले आहेत. फ्रीट. पुढील बॉल फ्रीट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन आता फटका खेळणार. वजनदार कडक मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या माध्यमातून षटकार. बाहुबली चावडे सुद्धीच्या मैदानावरती सार्थक आणि बॅट स्विंग जो आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे ज्या प्रकारे बॅट घेऊन येतात बॉलवरती, ज्या प्रकारे बॅटचा त्यांचा फेस ओपन करतायत हे खूप महत्वाचं आहे. आणि वेगानं बॅट येते बॉलवरती तेही खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती धावत 15. पुढील बॉल. पुन्हा एकदा आक्रमण केलंय बॉलवरती परंतु आता बॉल निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. अगदी आपण पाहिलं तर फ्लॅटेड बॉल जाऊ शकला असता परंतु थोडंसं आपण पाहिलं तर खास करून त्या डाव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. जिथे लेग साइड आहे त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा झाला 16. 3 बॉलचा खेळ संपला गेला त्यापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये मात्र एक हायस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल होईल का याची देखील चर्चा मैदानावरती होणार आहेत. आणि VRCC नवाळे आपला पहिला मॅच खेळतोय. सत्पालानं मागचा मॅच खेळलेला आहे. पुढे तर कडक स्ट्रोक आहे. चेंडूला मात्र खेळला गेला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवले गेलं. फेकी करतात. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. 17 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेले आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत विचार केला तर चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 4 धावा धावफलकावरती 17. हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा दिल्या आहेत. प्रत्येक वेळी आक्रमण करून चालेल का तर नाही चालणार. काही वेळी तुम्हाला डोकं अगदी शांत ठेवायचं आहे, संयम बाळगायचा आहे आणि तो संयम बाळगण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात बॅट्समन सार्थक. चांगली बॅटिंग आतापर्यंत करण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावसंख्या आहे 18. यावेळचा फटका चांगला खेळला आहे. परफेक्टली टायमिंग मिडल ऑफ दी बॅट आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. श्रेयस इज ऑन फायर. श्रेयस यांच्या बॅटमधून षटकार. 1 ओव्हर 24 रन. पुढचा मॅच होईल कृपादेवी करमाळे आणि त्यांच्या जोडीला असेल रामजी बाबा वाळुंजे. मी दोन्ही संघांना विनंती करेन आपण या कृपादेवी करमाळे आणि रामजी बाबा वाळुंजे संघ RCM
आपण दाखल व्हायचं. लगेचच पुढील मॅच असणार आहेत. त्यानंतर विकास इलेव्हन बोलिंग वर्सेस बिंदास कोफराट याच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहेत. आणि चेतक वाघोली संघाला बाय घोषित करण्यात आली होती, त्याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला कॅच होता, बॉल चालला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस करतायत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात, 2 धावांची संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती मात्र वेगाने झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 24 धावा, अगदी महागड षटक मैदानावरती म्हणता येणार आहेत. दुसरं षटक मैदानावरती सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती 2 रन त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 26 विदाउट लॉस 26. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. अंपायर आता वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धावा आहे ती मात्र बहाल करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅट्समॅन अगदी खास करून सेट आहेत. एका बाजूने सार्थक यांना आपण मैदानावरती पाहू शकतायत, चांगली बॅटिंग ते देखील करतात, त्यांना साथ देण्याचा प्रयत्न श्रेयस करतायत आणि सेन्सेशनल क्रिकेट मैदानावरती दोघेही दाखवतायत. पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा मात्र दिशा भरकटल्यात. पंच आमच्या दिशेने वळतायत महेश कुडूसर आणि आम्हाला दर्शवतायत हा बॉल देखील आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन वाढत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आहेत तर संघाच्या एकूण मात्र पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये मी तर म्हणेन की जास्तीत जास्त रन बनतायत की काय, आता त्याच्या दिशेने वाटचाल सध्या सुरू झालेले आहेत. रन 28 रन आहेत. 1.1 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलेला आहे. दिशांत गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल ओव्हर विकेटने. दिशांचा बॉल हवेमध्ये खेळला, मिस्ट्रॉमिंग स्ट्रोक आहे, जयची संधी आहे. विकेट किपर चेंडूवरती येतोय, सहज आणि सोप्या रीतीने त्याने कॅच कॅरी केलाय आणि फलंदाज मात्र बाद होईल. सार्थकच्या एका झंझावती इनिंगला या ठिकाणी लागेल ब्रेक. सार्थकनं रन केला मैदानावरती जवळपास 18 रन करून तो मात्र चाललाय पॅवेलियनच्या दिशेने गॉन. रन आता 28 वरती पहिला विकेट आहे. तर पहिला विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आल्यात. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतात. कौस्तुभ कशा प्रकारे बॅटिंग करणार, नंबर क्रमांक 3 वरती दाखल झाल्यात. आलाशरने मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चाललाय. तिथे मात्र डी झोन आहे, डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र मेल पुन्हा एकदा 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी, पुढचा बॉल घेऊन. यावेळचा स्ट्रोक कडक आहेत, परफेक्टली टायमिंग, मिडल ऑफ द बॅट. बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक गगनभेदी षटकार. जरी सार्थक बाद झाले तरी श्रेयस सांगतात आम्ही देखील बॅटिंग करू शकतो. मैदानावरती दाखवून तेही देत आहेत, चांगली बॅटिंग तेही करण्याचा प्रयत्न करतायत. धावा धावफलकावरती 35. पुण्यात आता मात्र सेफ झोन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. हे क्रिकेट आहेत, एका बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी नाही गेलेत, फक्त सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन केली, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला, नोमॅन्स लँड मध्ये अगदी टाकण्याचा प्रयत्न केला बॉलला. हे मात्र क्रिकेट आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 36. 1 विकेटच्या नुकसानानंतर शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा मात्र 2 धावा घेतल्या जातील. 2 रन मैदानावरती कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर दुसरं आहे, ते दुसरं षटक मैदानावरती झालंय. कंप्लीट रन आहेत धावफलकावरती 38 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेले आहेत. याच पद्धतीने जर धावसंख्या चालली तर अगदी 70 देखील क्रॉस होऊ शकतात, 70 धावा देखील क्रॉस होऊ शकतात ते येणाऱ्या 2 षटकांमध्ये. परंतु पाहूया 2 षटकांमध्ये अजून किती रन येणार याची चर्चा मैदानावरती आपण करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. बत्तियां बुझा दो, अरे बत्ती तो बुझा दो यार. थँक्यू. 2 षटकामध्ये संपला धावा आहेत. थँक्यू. 38 रन 38 रन.
पहिलाच बॉलवरती आक्रमण, हल्ला चढवला, चेंडू थांबेल का? नाही थांबणार. चुकी केली तिथे क्षेत्ररक्षकाने. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा 42-42 धावा. पुन्हा आक्रमण केलंय, हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न. बॉल चाला सीमारेषेच्या पलीकडे. षटकारामध्ये तगील होईल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 रन. काय बॅटिंग सुरू आहे. फुलातून बॅटिंगचा नजारा या ठिकाणी पेश केला जातो श्रेयस यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, आता क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला कॅच कॅरी केलाय. 48 ला 24वा विकेट परतलाय. 6 चेंडूमध्ये 24 थँक्यू. ही देखील कला आहे, म्हणजे प्रत्येकाची एक वेगळी काहीतरी कला असतात. आपले पंच विजय सर सध्या डान्सिंग अंपायरचा नजारा पेश करतात. टाळ्यांसाठी कुठल्याही प्रकारचं मला तरी वाटतं की टॅक्स लागत नाहीत. टाळ्या मोफत असतात, त्यामुळे वाजवलं तर आणखीन छान होईल. चांगला फटका, कडक स्ट्रोक पुन्हा मैदानावरती खेळा. क्षेत्ररक्षक मात्र ऑफसाईडच्या दिशेने आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 रन या ठिकाणी मात्र आपल्याला पेश करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा घेतला. धावफलकावरती धावा आहेत तर जाऊन पोहोचलात 50. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. हो 2 नाही आता 3 रन ऍड करावे लागतील. 3 रन ऍड करावे लागतील. धावा धावफलकावरती VRCC नवाला संघाच्या 50 धावेच्या पुढे गेलेल्या आहेत. 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. एक चांगल्या बॅटिंगचा नजारा आतापर्यंत पेश केला गेलाय 2.4 ओव्हरमध्ये. अजूनही 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. पुन्हा मात्र खेळाचा प्रयत्न, स्लाइस कट केला बॉलला. एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 52 रन. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. 52 धावा झाल्यात. बरोबर 2.5 म्हणजे उलट केलं तर 52 ही होत आहेत आणि तिथून देखील आपण तेही पत आहेत. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक मात्र मैदानावरती अटेम्प्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. प्रयत्न 3रा धाव्याचा होईल का तर नाही होणार. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 3 ओव्हर नंतर रन आहेत 54 रन VRCC नवाळे संघानं आतापर्यंत मैदानावरती बनवले गेलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना. चला रामजी बाबा वालुंगे संघ कर्णधार बनूया आणि कृपादेवी करमाळे या 2 टीम दरम्यान एक महत्त्वाचा मॅच आहे. तो आता रंगताना आपण पाहणार आहोत. गोलंदाज मैदानावरती लीड आहे. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर, फायनल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. फुल टस बॉलचा फुल समाचार घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी कॅच कॅरी गोलंदाज बाय. थँक्यू. पहा पहिल्याच बॉलवरती विकेट तिथे मात्र प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. 3.1 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलेला आहे. उर्वरित अजूनही 5 बॉल मैदानावरती बाकी आहेत. तन्मय एका बाजूला मैदानावरती आहेत.
श्रेष पुन्हा एकदा यावेळेचा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळा खडक स्ट्रोक लेफ्ट हँड बॅट्समॅनच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 रन ओहो काय बॅटिंग सुरू आहे अफलातून कामगिरी सुरू आहे धावा फलकावरती 60 6-0 अजूनही 4 बॉल बाकी आहेत डान्सिंग डाउन ट्रॅक खेळायचा प्रयत्न पुढून खेळायचा प्रयत्न स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न धावसंख्या फलकावरती 60च्या घरामध्ये मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत चेंडूचा खेळापर्यंत विचार केला तर चेंडू शॉर्ट बॉल पुण्यात मात्र मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत बॉलवरती तिथे मात्र मिसफील करताना पाहायला मिळाले 2 रन तर त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि प्रयत्न तिसऱ्या धावेचा करण्या अगोदर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र वाढल्या गेल्या आहेत 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील मॅच होईल एका बाजूला असेल रामजी बाबा वाळुंजे संघ आणि त्यांच्या जोडीला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल टीम कृपादेवी करमाळे विकास इलेव्हन बोलिंग संघ या ठिकाणी दाखल झाल्यात सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे बॉल आपण पहिला तर पुढे अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न धावफलकावरती धावा त्या संघाच्या मात्र आपल्याला पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळतात संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पहिली तर जाऊन पोहोचतात 63 रन धावा धावफलकावरती लगावल्यात शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न डान्सिंग डाउन द ट्रॅक खेळा पुन्हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दाखल होतात बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत एकला डबल मध्ये कन्व्हर्सेशन तर मैदानावरती केलंय त्या ठिकाणी आता प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र बाद होतील धावफलकावरती धावा त्या संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात जवळपास पोहोचला गेला 65 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत 66चं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत 66 होतील की नाही होणार याची चर्चा मैदानावरती आपण करणार आहोत चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली ती VRCC नवाळेनं आता ममंती सतपाळे संघ काय हा दावा करतील का याची आपण चर्चा करूयात चला टॉस करूयात मी विनंती करेन 2 कॅप्टन रामजी बाबा वाळुंजे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल कृपादेवी करमाळे चला करमाळेचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी यावं आणि टॉसची कहाणी आहे ती टॉसची कहाणी या ठिकाणी मात्र पूर्ण करावी एक छोटासा ब्रेक आहे ब्रेकमध्ये आपण संगीत घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा पुढच्या दिशेने यस डीजे 66 करायचे टॉस आहे टॉस करून घेऊयात कॅप्टन दोन्ही येत आहेत एका बाजूला कृपादेवी करमाळे आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रामजी बाबा वाळुंजे संघ आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला कुमारजी नाईक यांना आपण पाहतात एक लिजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहात आणि टॉसही रामजी बाबा वाळुंजे संघाने जिंकलेले आहेत क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे मैदानावरती प्रथमतः आपण पाहणार आहोत त्यांना नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना आपण त्यांना पाहणार आहोत आणि कृपादेवी करमाळेला मैदानावरती करायची बॅटिंग या मॅच मध्ये 66 करायचे आहेत एक ब्रेक घेऊया संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊया 67 करायचे आहेत इथून सॉरी 66 करायचे आहेत डीजे तुम्हारी अंधियार दिल में बजी घंटियां
मैदानावरती जावं समोरच्या दिशेने आपण पुन्हा एकदा बोलूयात. महत्वाचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन संघादरम्यान ही एक महत्वाची रंगतदार लढत आहे ती देखील आपण मैदानावरती सध्याच्या घडीला पाहत आहात. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. कॅच त्या ठिकाणी मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल वरती जीवनदान. जीवनदान नेहमी मात्र महत्वाचं ठरत असतं परंतु आता मिळालेले जीवनदान हे निर्णायक ठरेल की काय याची देखील चर्चा रंगली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवरती मी तर म्हणेन दिशांताना जीवनदान मिळालेलं आहे. सार्थक होते. सार्थकचा पहिलाच बॉल पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने हाताळला. थोडंसं हार्डलेनचा वापर करण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला आणि त्याच बॉलवरती मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक कॅच देखील ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या 2. यावेळेचा स्ट्रोक मात्र अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोलबे टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न. त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला आणि फिल्डिंग असं देखील त्याच पद्धतीने सजवले गेले आहेत सार्थक यांच्या माध्यमातून. लक्ष आहे 66. टीम सतपाले संघासमोर. पाहूया कशा प्रकारे पूर्ण करतायत. ओहो वेगवान मारा पाहायला मिळाला. अगदी जोराने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडंसं लवकर पोझिशन मध्ये आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. लगेचच खास करून त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज जवळ गेले. खेळाडूची अगदी विचारपूस केली कारण की वेगाने बॉल हाताळलात आणि अगदी शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. सार्थक यांनाही पण त्या थोडंसं जवळ जाताना पाहिलं. ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये असं खूप गरजेचं आहे. सार्थक पुन्हा एकदा. आणखीन एक यॉर्कर लेनचा बॉल अगदी रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. चांगली गोलंदाजी. परफेक्टली कशा प्रकारे गोलंदाजी करायची मात्र सध्याच्या घडीला दाखवून देत आहेत मिस्टर सार्थक. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत या षटका दरम्यान 4 धावा फलकावरती आहेत. 2 आतापर्यंत विकेट अजूनही नाही आलेली परंतु चांगलं षटक आहेत. हवेमध्ये कळलाय. मिश्रामिक स्ट्रोक आहे. झेलची संधी असेल का तर झेल नाही होणार परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 रन घेतला. दुसरा रनचा प्रयत्न. फेकी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. धावा फलकावरती 4. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 5. लास्ट बॉल या षटकातील मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावरती 4. शेवटचा बॉल पुन्हा पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. धावसंख्या फलकावरती 4च्या घरामध्ये पोहोचले गेलेली आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. रन 4. यावेळी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आहे 4. विकेट तर मैदानावरती नाही गमावली. चांगलं षटक मैदानावरती पाहायला मिळालं सार्थक यांच्या माध्यमातून आणि अगदी बॅट्समॅनला समोरच्या रोखण्याचा प्रयत्न आहे तो रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले. टार्गेट अजूनही असणार आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 62 रन मैदानावरती करायचे आहेत. एक ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. चला 18 बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. धाव चेंडू मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉलमध्ये विजयासाठी 62 धावांची गरज आहे. रन करायचे 66. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर ड्राईव्ह केला. चेंडू मात्र निघून जातो ऑफ साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र मिसफील करतायत परंतु जास्त काही फरक पडेल का तर नाही पडणार. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहिली तर जाऊन पोहोचले गेले ते मात्र 5च्या घरामध्ये. 5 रन. मोठे फटके मारावे लागतील. पर्याय आता तुमच्याकडे तो मोठा फटक्यांचाच असणार आहेत. पुन्हा या ठिकाणी मात्र सिंगल आपल्याला रन प्राप्त करताना पाहायला मिळाले. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आहे ती धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते 6. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत षटका दरम्यान 1.3 चेंडू फेकून झाल्यात आणि धावसंख्या बनवली गेले 6.
चांगला बॉल दूरवरून मात्र बॉलला फिरवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती येतोय. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती आहे 6. 2 चेंडू मात्र निर्णायक आपल्याला पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच महत्वाचा मॅच आपल्या भेटीला येतो. 2 चांगले संघ, एका बाजूला कृपादेवी करमाळे आणि त्याच्या अगेन्स्ट असेल रामजी बाबा वाळुंजे संघ. टॉस जिंकला रामजी बाबा वाळुंजे संघानं प्रथमतः डिसिजन घेतला मी फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कृपादेवी करमाळे संघाला. हवेमध्ये फटका खेळलाय, छान खेळलाय. बॅट अगदी चांगल्या पद्धतीने स्विंग होताना पाहायला मिळाली आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क, षटकार. पुढचा बॉल पुन्हा चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. चला मॅच बॉल अंपायर्स मैदानावरती तो मॅच बॉल आपण मैदानावरती घ्या. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. 2 ओव्हर नंतर रन आहेत 12 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्यात. करायचे होता रन मैदानावरती 66 टार्गेट मैदानावरती जाणून घेऊयात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 54 रन अजूनही मैदानावरती करायचे आहेत. थोडंसं डिफिकल्ट आता आव्हान हे मैदानावरती वाटू लागलेले आहेत कारण की 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 54 रन. डीजे बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 54 धावा 54. युवराज मैदानावरती आलात गोलंदाजी मार्क्स वरती. युवराज पहिल्याच बॉल वरती कडक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. समीकरण 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 48 रन. पहिल्या बॉलवरती षटकार मैदानावरती आलाय. समीकरण मैदानावरती आपण पाहिलं तर 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये मैदानावरती 48 धावांची गरज आहे. आक्रमण तुम्हाला आता रेग्युलरली करायचं आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं त्याच प्रकारे आक्रमण तुम्हाला मैदानावरती करावं लागेल आणि दिशांत यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. अगदी शांततेने ठेवण्याचा प्रयत्न केला होता मागील 2 ओव्हर मध्ये, परंतु या षटकामध्ये आक्रमण आता ते करताना पाहायला मिळालेले आहेत. कमीत कमी 3 ते 4 षटकार तुम्हाला या ओव्हर मध्ये घ्यावे लागणार आहेत. 48 ची गरज आहे. अजूनही सोडून दिलाय बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. अंपायर वळतात, वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अजूनही समीकरण मैदानावरती पाहिलं 11 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 47 धावांची गरज आहे. अकरा बॉल मध्ये 47 रन. या मॅचचं समीकरण आपण सध्याच्या घडीला पाहत आहात स्क्रीनवरती. महत्वाचा मॅच रंगलाय आणि आता हा चेंडू देखील निर्णायक असणार आहेत कारण की एक षटकार एक वाईट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा मात्र चुकी केलेली आहेत. झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप केलेली आहेत. 2 गोष्टीची चर्चा होती. एक तर डबल का घेतली नाहीत, दुसरी गोष्ट स्ट्राईक अगदी तुम्हाला ठेवायची होती, मग स्ट्राईक देखील का चेंज केला हाही प्रश्न मैदानावरती आहेत कारण की आता मोठे फटक्याशिवाय पर्याय हा तुमच्याकडे राहिलेला नाही. 10 बॉल मध्ये 46 धावा अजूनही मैदानावरती करायच्या आहेत. येणारे चेंडू आहेत 10 चेंडू मध्ये 46 रन मैदानावरती करायचे आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतात त्या षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन. सोडून दिलाय बॉल. अंपायर्स वळतात, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. जास्तीत जास्त बॉल जे आहेत ते मात्र थोडंसं बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतात गोलंदाज. 10 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 45 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल.
गोलंदाज रेडी पुन्हा मैदानावरती षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन यावेळचा बॉल फटका खेळलाय, छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता आरामातरित्या कॅच मात्र या ठिकाणी कॅरी केला जाईल. फलंदाज बाद आणखी एक मैदानावरती आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विकेट मिळत असताना पाहायला मिळाली. महत्वाची विकेट होती. फलंदाज देखील बाद झाले आणि सामन्याच्या समीकरणामध्ये मात्र तो बदल आहे, तो बदल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक विकेट मात्र मैदानावरती मिळालेले आहेत. आता या सामन्यामध्ये तितकं काही राहिलेलं आहे का याची देखील चर्चा आहे. 8 बॉल थँक्यू. 8 बॉलचा खेळ शेष आहे. 8 बॉल मध्ये 44 धावांची अजूनही गरज आहे. या बॉलचा बॉल आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पण मैदानावरती हाताळला गेलाय. येणारे चेंडू अजूनही मैदानावरती आहे 7 आणि या 7 बॉल मध्ये 44 रन अजूनही मैदानावरती करायचे आहेत. येणारे चेंडू 7 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हा बॉल पुन्हा मैदानावरती आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सोडून दिला. अंपायर व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या जी आहे ती धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वाढत असताना मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र 1 ने मात्र वाढत असताना पुढे जाऊन पोहोचत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 7. या मॅच मध्ये तितकं काही आता समीकरण राहिलेलं नाहीत कारण की या अगोदर आपण पाहिलं तर जे धावसंख्येचं आव्हान तुम्हाला पूर्ण करतो मोठे फटके कॅच होते रेग्युलरली ते नाही खेळले. हा ट्रॅकर बॉल पूल केलाय बॉल वरती ताकद फोर्स वापरली गेली आणि बॉलला मात्र पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत शेवटच्या बॉल वरती. समीकरण मैदानावरती पुन्हा आहे. शेवटचा 6 बॉलचा खेळ हा मैदानावरती आता मात्र बाकी आपल्याला रस्ताना पाहायला मिळेल. 5 षटकार मैदानावरती कशा प्रकारे खेळलात. पूलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी मोठा फटका मात्र मैदानावरती येत असताना आपण पाहिलेला आहे. समीकरण आहेत 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावेंची गरज आहे. 37 रन करायचे आहेत. चला 6 चेंडू मध्ये 37 रन. पुढचा एक ब्लॉकबस्टर मॅच आपल्या भेटीला येतोय. 2 संघादरम्यान महत्वाचा मॅच रंगेल. एका बाजूला असेल रामजी बाबा वाळुंजे आणि अगेन्स्ट असेल कृपादेवी करमाळे. चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल मात्र निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 37. 5 बॉल मध्ये 37 धावांची जुनी मैदानावरती गरज आहेत. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. संध्याकाळ जशी होईल तसा प्रेक्षक वर्ग देखील वाढणार आहेत. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र आपण तर सीमारेषेच्या लगत येतोय. तिथून मात्र क्षेत्ररक्षक सार्थक या चेंडूवरती मात्र पुढे त्यांना पाहायला मिळतात. बॉलला अडवले गेलेत. फेकी करतायत. अंतिम शेवटचे आता 4 बॉल मैदानावरती राहिलेले आहेत. बाकी 4 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे.
हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने मैदानावरती पुन्हा हाताळला गेला. विकेट किपर थोडेसे मिस करतात बॉलला आणि मिस केल्यानंतर मात्र एक धाव आहेत. ती एक धाव मात्र मैदानावरती पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ आता मैदानावरती राहिलाय बाकी आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. त्या मात्र 35 रन. हवेमध्ये खेळला फटका छान खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ते बनतील दर्शक ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 रन. थँक्यू. 2 बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 29 धावा. शॉर्ट बॉल पुन्हा मात्र बॉल खेळला गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार आर पार. दमदार कडक आणखी एक षटकार. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. लास्ट बॉल मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज रेडी. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि हा सामना आहे तो सामना आपल्या नावी केलेला आहे. तो टीम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. एक चांगली मॅच या ठिकाणी मात्र मैदानावरती पार पडताना आपण पाहिलेलं आहे. पुढील मॅच मैदानावरती सुरू होणार आहेत आणि पुढील मॅच कृपादेवी करमालेसला आपण आपल्या डगआउटच्या दिशेने मार्गस्थ व्हायचो आहेत आणि विनंती असेल रामजी बाबा वाळुंजे आपण मैदानावरती त्वरित आपल्या क्षेत्ररक्षण सजवायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट मिस्टर सार्थक ठरलेत. या मॅच हिरो आहेत सार्थक. आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो सार्थक यांना दिला जाणार आहे. आणि त्यानंतर मी विनंती करेन मोहम्मद सत्पाल संघ आपण या आपलाही सन्मान आहेत तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. एक गोड आठवण राहावी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. सार्थक सांगतात माझा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी सुयशला खास करून डेडिकेट करतोय. त्यामुळे सुयश आपण यायचं सुयश यांना तो मॅन ऑफ द मॅचचा